मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण आता काही केमिकल रिॲक्शन बघणार आहोत. त्याच्यात जे केमिकल रिॲक्शन आहेत त्या पाहूया. रिॲक्शन्स ड्यू टू ब्रेकिंग ऑफ OH बॉन्ड. म्हणजे आता आपण ज्या रिॲक्शन बघणार आहे त्याच्यामध्ये काय असणार आहे, जो अल्कोहोलचा OH ग्रुप आहे म्हणजे हायड्रॉक्सिल ग्रुप, तर तो OH ग्रुप काय होतोय, O आणि H काय होतोय, ब्रेक होणार आहे. त्याच्या रिॲक्शन पाहू. फर्स्ट दिले आपल्याला त्याच्यात ॲसिडिक कॅरेक्टर ऑफ अल्कोहोल अँड फिनॉल. फिनॉलचं आणि अल्कोहोलचं जे ॲसिडिक कॅरेक्टर्स आपण रिलेटेड त्याचं बघणार आहोत. त्याच्यात बघा, फ्रॉम द लॅबोरेटरी टेस्ट इट इज अंडरस्टूड दॅट इन ॲक्वॅस मीडियम फिनॉल शो वीक ॲसिडिक कॅरेक्टर वाईल अल्कोहोल आर अ न्यूट्रल. तर आपण लॅबोरेटरी टेस्टमध्ये बघितलं की जे फिनॉलचं ॲक्वॅस मीडियम होतं तर ते ॲसिडिक कॅरेक्टर शो करतं, परंतु अल्कोहोलचं ते ॲक्वॅस मीडियम आहे ते न्यूट्रल कॅरेक्टर शो करतं. इट इज क्लिअर, मग याच्यावरून आपल्याला असं लक्षात येईल, देअरफॉर दॅट रिॲक्टिव्हिटी ऑफ अल्कोहोल अँड फिनॉल टुवर्ड आयोनायझेशन ऑफ OH बॉन्ड इन देम इज डिफरंट. म्हणजे अल्कोहोल आणि फिनॉलची जे आयोनायझेशन होतं म्हणजे जो OH बॉन्ड्स हा ब्रेक होणार आहे, तर जे OH बॉन्डचं जे आयोनायझेशन आहे अल्कोहोल आणि फिनॉलमध्ये डिफरंट आहे. द रिझन बिहाइंड दिस डिफरंट लाई इन द एक्सटेंट ऑफ स्टॅबिलायझेशन ऑफ देअर रिस्पेक्टिव्ह कॉन्जुगेट बेसेस बाय इलेक्ट्रॉनिक इफेक्ट्स ॲज शोन इन बिलो. तर आपल्याला याच्या मागचं जे रिझन आहे, कारण असणार आहे, तर त्याचे जे स्टॅबिलायझेशन आहे, कॉन्जुगेटेड जे बेसेस फॉर्म होणार आहेत, ऑक्सिजन आणि हायड्रोजन बॉन्ड अल्कोहोल आणि फिनॉलचा ब्रेक झाल्यानंतर जे कॉन्जुगेटेड बेस आपल्याला मिळणार आहे त्यांचं जे स्टॅबिलायझेशन आहे ते इलेक्ट्रॉनिक इफेक्ट्सने दाखवलं, ते डिफरन्स आहे. आता ते आपण पाहूया. आयोनायझेशन ऑफ अल्कोहोल इज रिप्रेझेंटेड बाय फॉलोइंग इक्विलिब्रियम. अल्कोहोलचं आयोनायझेशन आपल्याला खाली दाखवलं आहे बघा. हा आहे अल्कोहोल, वॉटरमध्ये ॲड केलं. ऑक्सिजन आणि हायड्रोजनमधला जो बॉन्ड आहे हा बॉन्ड काय होणार आहे, ब्रेक होणार आहे. म्हणजे ऑक्सिजन आणि हायड्रोजनमधला बॉन्ड काय झाला, ब्रेक झाला. इथे तुम्हाला मिळालं आहे अल्कॉक्साईड ॲनायन आणि इकडं हायड्रोनियम कॅटायन तुम्हाला मिळाला. ठीक आहे. आता ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज आहे, कारण ऑक्सिजन हायड्रोजन बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर ऑक्सिजन मोर निगेटिव्ह असल्यामुळे त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज येईल. ठीक आहे. आणि जी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे ऑक्सिजनची जास्त आहे अल्किलपेक्षा, म्हणजे अल्किल इलेक्ट्रॉन कोणाकडे देईल, ऑक्सिजनकडे ट्रान्सफर करेल. म्हणजे अशा पद्धतीने आपण हे दाखवलं आहे. इलेक्ट्रॉनिक डोनेटिंग इफेक्ट्स ऑफ अल्किल ग्रुप डिस्टॅबिलाइज द अल्कॉक्साइड आयन्स. तर आपण जे मागे बघितलं तर त्याच्यात आपल्याला असं दाखवलं होतं की हा आहे तुमचा अल्किल ग्रुप, आणि अल्किल ग्रुपकडे काय असतात, इलेक्ट्रॉन जास्त असतात, ते इलेक्ट्रॉन डोनेट करतात. ते इलेक्ट्रॉन डोनेट कोणाला करतात, ज्याच्याकडे ऑलरेडी इलेक्ट्रॉन्स आहे, म्हणजे ऑक्सिजन ज्याची टेंडन्सी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी त्याच्याकडे इलेक्ट्रॉन काय होतात, डोनेट होतात. तर ही जी कंडिशन आहे, हा अल्किल काय करतो आहे, पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट शो करतो आहे, आणि त्यामुळे अल्कॉक्साइड आयन्स काय होतं, डिस्टॅबिलाइज होतं. ॲज अ रिझल्ट अल्कोहोल डज नॉट आयनाइज मच इन वॉटर. त्यामुळे काय असतं, जे अल्कोहोल आहे ते वॉटरमध्ये आयनाइज होत नाही अँड बिहेव लाईक न्यूट्रल कंपाऊंड. म्हणून जो अल्कोहोल असतो न्यूट्रल कंपाऊंडसारखा बिहेव करतो ॲक्वॅस मीडियममध्ये. आता जे दुसरं आपल्याला आयोनायझेशन दाखवलं ते फिनॉलचं. आयोनायझेशन ऑफ फिनॉल इज रिप्रेझेंटेड बाय द इक्विलिब्रियम शोन इन अ फिगर. फिनॉलचं आयोनायझेशन आपल्याला दाखवलं आहे बघा. फिनॉल त्याचा ऑक्सिजन आणि हायड्रोजनचा बॉन्ड ब्रेक होईल. ठीक आहे. नंतर आपल्याला काय फॉर्म झाला, एक फिनॉक्साईड आयन फॉर्म झाला आणि हायड्रोनियम आयन फॉर्म झाला. आता हा जो फिनॉक्साईड आयन्स आहे तर ऑक्सिजनवर काय आहे, निगेटिव्ह चार्ज आहे. ते निगेटिव्ह चार्ज काय होतो, आपल्याला रिझोनन्स स्ट्रक्चर दाखवलं आहे त्याचं, म्हणजे आपण त्याला रिझोनन्स स्टॅबिलायझेशन म्हणू. बघा, ते निगेटिव्ह चार्ज असे इकडे शिफ्ट झाले आणि हे जे डबल बॉन्ड आहे त्याचं ब्रेकिंग होऊन इथे काय झाला, तो निगेटिव्ह चार्ज आला. म्हणजे अर्थ पोझिशन, पॅरा पोझिशनला आणि नंतर परत अर्थ पोझिशनला काय आला, निगेटिव्ह चार्ज आला. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ स्ट्रक्चर आपल्याला दाखवलं आहे. इलेक्ट्रॉन कसे शिफ्ट होत आहेत तिथं तीसुद्धा आपल्याला दाखवलं आहे. फिनॉक्साईड आयन
कॉन्जुगेट बेस ऑफ अ फिनॉल. फिनॉक्साइड आयन काय एक कॉन्जुगेट बेस आहे फिनॉलचा. इन रिझोनन्स स्टॅबिलाइज बाय डिलोकलायझेशन ऑफ निगेटिव्ह चार्ज. तर आपल्याला इथं जे रिझोनन्सचं स्टॅबिलाइज स्ट्रक्चर मिळतं आहे कारण जो निगेटिव्ह चार्ज आहे तो काय होतो डिलोकलाइज होतो आहे. देअरफॉर फिनॉल आयोनायझेस इन ॲक्वॅस मिडियम टू मॉडरेट एक्सटेंट. म्हणून जो फिनॉल असतो ॲक्वॅस मिडियममध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये काय होतो आयोनाइज होतो अँड देअर बाय शो वीक ॲसिडिक कॅरेक्टर. त्यामुळे फिनॉल हा वीक ॲसिडिक कॅरेक्टर शो करतो पण अल्कोक्साईड शो करू शकत नाही कारण अल्कोक्साईडचा जो कॉन्जुगेट बेस अल्कोक्साईड म्हणजे हा अल्कोहोलचा कॉन्जुगेट बेस आहे तो रिझोनन्सने स्टॅबिलाइज होत नाही कारण त्याच्यामध्ये जो निगेटिव्ह चार्ज आहे तो डिलोकलाइज होत नाही. परंतु जो फिनॉलचा कॉन्जुगेटेड बेस जो फिनॉक्साइड आयन्स आहे त्याच्यामध्ये तो कॉन्जुगेट बेस काय होतो स्टॅबिलाइज होतो डिलोकलायझेशन ऑफ निगेटिव्ह चार्जमुळे. आता जी पुढची रिॲक्शन आहे ती आहे एस्टरिफिकेशन. ती आता आपण पाहू. अल्कोहोल अँड फिनॉल फॉर्म एस्टर बाय रिॲक्शन विथ अ कार्बोक्झिलिक ॲसिड, ॲसिड हॅलाइड अँड ॲसिड अनहायड्राइड्स. अल्कोहोल आणि फिनॉल यांची रिॲक्शन झाल्यानंतर काय मिळतं एस्टर आपल्याला ऑब्टेन होतं. आणि ही जी रिॲक्शन होत असताना कार्बोक्झिलिक ॲसिड, ॲसिड हॅलाइड आणि ॲसिड अनहायड्राइड बरोबर जरी अल्कोहोल आणि फिनॉलची रिॲक्शन झाली तरी आपल्याला अल्कोहोलचे ऑब्टेन होणार आहे. द रिॲक्शन बिटवीन अल्कोहोल और फिनॉल विथ अ कार्बोक्झिलिक ॲसिड टू फॉर्म एस्टर इज कॉल्ड एस्टरिफिकेशन. म्हणजे ज्या रिॲक्शनमध्ये अल्कोहोल किंवा फिनॉल यांची रिॲक्शन जर कार्बोक्झिलिक ॲसिड बरोबर झाली आणि त्यापासून जर एस्टर फॉर्म झाला तर त्या रिॲक्शनला आपण एस्टरिफिकेशन असं म्हणतो. एस्टरिफिकेशन of alcohol or phenol is carried out in presence of concentrated sulfuric acid. आता एस्टर फॉर्म होताना म्हणजे अल्कोहोल आणि फिनॉलपासून जेव्हा एस्टर फॉर्म होतं त्यावेळेस आपल्याला कॉन्सन्ट्रेट सल्फ्युरिक ॲसिडचा यूज करावा लागतो. द रिॲक्शन इज रिव्हर्सिबल अँड कॅन बी शिफ्टेड इन अ फॉरवर्ड डायरेक्शन बाय रिमूव्हिंग वॉटर ॲज सून ॲज इट इज अ फॉर्म. ही जी रिॲक्शन आहे एस्टरिफिकेशन रिॲक्शन ही रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे म्हणजे फॉरवर्ड आणि बॅकवर्ड दोघं डायरेक्शनला रिॲक्शन ही होत असते. तर ही रिॲक्शन जर आपल्याला फॉरवर्ड डायरेक्शनला शिफ्ट करायची असेल म्हणजे याचं जर एस्टर फॉर्म करायचं असेल तर आपल्याला जो वॉटर फॉर्म होणार आहे रिॲक्शनमध्ये तो काय करावा लागतो आपल्याला रिमूव्ह करावा लागतं म्हणजे जी रिॲक्शनची शिफ्टिंग आहे ती फॉरवर्ड डायरेक्शनला होते. अल्कोहोल नंतर आहे ॲसिड. ठीक आहे. आता इथं अल्कोहोलचा जो OH बॉन्ड आहे तो ब्रेक होईल. ठीक आहे. इथं ब्रेकिंग अशा पद्धतीने हा H आणि इकडे हा ॲसिडचा OH वॉटर काय झालं हे फॉर्म झालं आणि ह्या RO म्हणजे हा जो अल्कोक्साईड आहे त्याला हा ग्रुप कनेक्ट होईल C डबल बॉन्ड R आणि आपल्याला काय मिळालं इथे आपल्याला एस्टर मिळाला आहे. ठीक आहे. नंतर फिनॉलचा जो हा फिनॉक्साईड आयन फॉर्म झाला आणि हा वॉटर म्हणजे OH ॲसिडचा OH असं आपल्याला वॉटर फॉर्म झालं. त्यानंतर इथे हा जो फिनॉक्साईड आहे त्याला हा ग्रुप काय होईल कनेक्टेड होईल. ओके. आणि हा एस्टर आपल्याला मिळाला. अल्कोहोल अँड फिनॉल रिॲक्ट विथ ॲसिड अनहायड्राइड इन प्रेझन्स ऑफ ॲसिड कॅटॅलिस्ट टू फॉर्म एस्टर. अल्कोहोलची किंवा फिनॉलची जर आपण ॲसिड अनहायड्राइड बरोबर रिॲक्शन केली इन प्रेझन्स ऑफ ॲसिड कॅटॅलिस्ट असताना तर आपल्याला एस्टर फॉर्म होतं. बघा इथं रिॲक्शन दाखवलेली आहे हा ग्रुप. ठीक आहे. त्याच्यानंतर हा जो H असेल हा या ग्रुपबरोबर काय होतो रिॲक्ट होईल म्हणजे तुम्हाला ॲसिड मिळणार आहे बघा इकडे. आणि इथे जे तुम्हाला अल्कोक्साईड आहे आणि हा जो R-C डबल बॉन्ड O आहे हा काय होतो याला कनेक्ट होतो अल्कोक्साईड ग्रुपला म्हणजे एस्टर फॉर्म आहे. त्याचप्रकारे फिनॉल ॲसिटिक अनहायड्राइड एस्टर आणि ॲसिटिक ॲसिड काय होईल आपल्याला ऑब्टेन होईल. तर अशा पद्धतीने ह्या रिॲक्शन होतात. द रिॲक्शन ऑफ अल्कोहोल अँड फिनॉल विथ ॲसिड क्लोराईड इज कॅरिड आउट इन प्रेझन्स ऑफ पायरिडीन बेस विच न्यूट्रलाइज HCl. अल्कोहोलची आणि ॲसिड क्लोराईड यांची रिॲक्शन्स होत असताना
आपल्याला पायरिडिन हा बेस यूज करावा लागतो आणि एक याच्यापासून आपल्याला काय एस्टर फॉर्म होतं. काय फॉर्म होतं? एस्टर फॉर्म होतं. इथे बघा हा अल्कोक्साइड आयन फॉर्म होतो. हा Cl बरोबर कनेक्ट होईल म्हणजे HCl हा बाय प्रोडक्ट काय होईल? ऑब्टेन होईल. फिनॉलची रिएक्शन दाखवली आहे बघा. हा H आणि Cl रिमूव्ह होईल, हा HCl, आणि ही जी चेन आहे किंवा हे जे स्केलेटन आहे ते फिनॉक्साइड आयनला काय होईल? अटॅच होईल आणि आपल्याला काय मिळेल? एस्टर ऑब्टेन होईल. पुढचा जो टॉपिक आहे ॲसिटिल डेरिव्हेटिव्ह्ज. तर हा ॲसिटिल डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला आहे CH3CO. द ॲसिटिल डेरिव्हेटिव्ह ग्रुप किंवा CH3CO ग्रुप इज कॉल्ड ॲज ॲसिटिल ग्रुप. तर आपण ॲसिटिल ग्रुप म्हणतो. द ॲसिटेट एस्टर ऑफ अल्कोहोल और फिनॉल आर ऑल्सो कॉल्ड ॲज ॲसिटिल डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्कोहोल और फिनॉल रेस्पेक्टिव्हली. तर जे ॲसिटेट एस्टर असतं अल्कोहोल किंवा फिनॉलचं त्यालाच आपण ॲसिटिल डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्कोहोल किंवा फिनॉल असं म्हणतो. द नंबर ऑफ अल्कोहोलिक और फिनॉलिक OH ग्रुप इन अ गिवन कंपाउंड can be deduced from the number of acetyl group introduced in it result of acetylations. तर जे नंबर ऑफ अल्कोहोलिक किंवा फिनॉलिक ग्रुप असतात एखाद्या कंपाऊंडमध्ये, तर जेवढे त्याच्यामध्ये OH ग्रुप असतील, ओके, तर तो OH कंपाऊंडचं जे रूपांतर असतं ते त्याला ॲसिटिल ग्रुप अटॅच होतो. त्याला काय होतो? OH ग्रुपला काय होतो? ॲसिटिल ग्रुप अटॅच होतो, तिथे इंट्रोड्यूस होतो, त्याला आपण ॲसिटिलेशन म्हणतात. ॲस्पिरिन अ वेल नोन जेनरिक मेडिसिन. ॲस्पिरिन एक आहे, एक जेनरिक मेडिसिन आहे. इज ॲन ॲसिटिल डेरिव्हेटिव्ह ऑफ सॅलिसायक्लिक ॲसिड फॉर्म बाय इट्स ॲसिटिलेशन यूज ॲसिटिक अॅनहायड्राइड. तर हा जो ॲस्पिरिन आहे, हा ॲस्पिरिन म्हणजे एक जेनरिक मेडिसिन आहे आणि तो एक त्याला आपण ॲसिटिल डेरिव्हेटिव्ह म्हणू शकतो. सॅलिसिलिक ॲसिडचा तो काय असतो? ॲसिटिलिक डेरिव्हेटिव्ह असतो आणि तो ॲसिटिक अॅनहायड्राइडचं ॲसिटिलेशन झाल्यानंतर फॉर्म होतो. तर बघा इथं रिॲक्शन दाखवलेली आहे. दिलं आहे सॅलिसिलिक ॲसिड, हे सॅलिसायक्लिक ॲसिड बरोबर ॲसिटिक अॅनहायड्राइडची आपण रिॲक्शन दाखवली. इथला ऑक्सिजन आणि हायड्रोजन बॉन्ड ब्रेक होतो, ठीक आहे, आणि याच्याशी तो काय होईल? रिॲक्ट होईल. हा H याच्याशी रिॲक्ट होईल, आपल्याला ॲसिटिक ॲसिड मिळेल आणि हे जे स्केलेटन आहे हे ऑक्सिजनला अटॅच होईल म्हणजे ॲसिटिल हा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो ऑक्सिजनला अटॅच होईल आणि आपल्याला हे ॲस्पिरिन हा प्रोडक्ट आपल्याला मिळाला. याला आपण ॲसिटिल सॅलिसायक्लिक ॲसिड असं म्हणतो. मित्रांनो, पुढचा जो टॉपिक आहे रिॲक्शन ड्यू टू ब्रेकिंग ऑफ कार्बन ऑक्सिजन बॉन्ड इन अल्कोहोल. आपण जो हायड्रॉक्सिल ग्रुप होता, तर हायड्रॉक्सिल ग्रुपमधला ऑक्सिजन आणि हायड्रोजन बॉन्ड याची ब्रेकिंग झाल्यानंतर कुठल्या रिॲक्शन होतात त्या बघितल्या. आता आपल्याला ज्या रिॲक्शन बघायचं आहे, तर कार्बन आणि ऑक्सिजन बॉन्ड ब्रेक होईल अल्कोहोलमध्ये आणि कुठल्या रिॲक्शन होतील ते आपल्याला बघायचं आहे. त्याच्यात पहिली रिॲक्शन दिली आपल्याला रिॲक्शन विथ हायड्रोजन हॅलाइड, म्हणजे अल्कोहोलची रिॲक्शन आपल्याला हायड्रोजन हॅलाइड बरोबर बघायची. अल्कोहोल रिॲक्ट विथ हायड्रोजन हॅलाइड टू फॉर्म अ अल्किल हॅलाइड. अल्कोहोलची हायड्रोजन हॅलाइड्स बरोबर रिॲक्शन होते आणि अल्किल हॅलाइड ऑब्टेन होतो. रेफर टू चॅप्टर 10 सेक्शन 10.3.1. तर जे डेरिव्हेटिव्ह ऑफ हॅलोजन होतं त्या चॅप्टरमध्ये ती रिॲक्शन दिली आहे. इन जनरल टर्चरी अल्कोहोल रिॲक्ट रॅपिडली विथ हायड्रोजन हॅलाइड्स. जे टर्चरी अल्कोहोल असतात ते हायड्रोजन हॅलाइडबरोबर लवकर रिॲक्ट होतात, क्विकली रिॲक्ट होतात. सेकंडरी अल्कोहोल रिॲक्ट समवॉट स्लोवर. जे सेकंडरी अल्कोहोल आहेत त्यांची रिॲक्शन होते पण ती रिॲक्शन स्लो होते. अँड प्रायमरी अल्कोहोल इवन मोर स्लोली. आणि प्रायमरी अल्कोहोलची रिॲक्शन अल्कोहोलबरोबर म्हणजे जे प्रायमरी अल्कोहोल आणि अल्किल हॅलाइडची रिॲक्शन आहे ती फारच प्रायमरी अल्कोहोल आणि जे हायड्रोजन हॅलाइड आहे यांची रिॲक्शन खूपच स्लो होते. द ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी ऑफ हायड्रोजन हॅलाइड. हायड्रोजन हॅलाइडची रिॲक्शनची ऑर्डर दिली बघा. म्हणजे HI असेल तर रिॲक्शन लवकर होईल, HBrला वेळ लागेल, HClला खूप जास्त वेळ लागेल. HCl रिॲक्ट ओनली इन प्रेझेन्स ऑफ एनहायड्रस झिंक क्लोराईड. HCl जेव्हा आपण अल्कोहोलबरोबर रिॲक्शन करतो त्यावेळेस आपल्याला एनहायड्रस झिंक क्लोराईडचा यूज करावा लागेल, तो कॅटॅलिस्ट म्हणून यूज करेल. नो कॅटॅलिस्ट इज रिक्वायर्ड इन द केस ऑफ HBr आणि HI. HBr आणि HIसाठी कुठल्याही कॅटॅलिस्टची आवश्यकता असणार नाही, म्हणजे त्या रिॲक्शन काय होतात? फास्ट होतात.
रिॲक्शन बघितलेल्या होत्या त्या आपण पुन्हा पाहू. डेरिव्हेटिव्ह ऑफ हॅलोजनमधल्या. बाय युजिंग हॅलोजन ॲसिड और हायड्रोजन हॅलाइड, द कंडिशन फॉर रिॲक्शन ऑफ अल्कोहोल विथ अ हॅलोजन ॲसिड डिपेंड ऑन द स्ट्रक्चर ऑफ अल्कोहोल अँड पर्टिक्युलर हॅलोजन ॲसिड यूज. आता या रिॲक्शनसाठी ज्या कंडिशन पाहिजे, म्हणजे अल्कोहोल आणि हॅलोजन ॲसिडची जेव्हा रिॲक्शन होता तर याच्या ज्या कंडिशन आहे रिॲक्शन त्याचा डिपेंड करतात. तर अल्कोहोलचं स्ट्रक्चर कसं आहे किंवा कुठला हॅलोजन ॲसिड तुम्ही यूज करताय. द ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी ऑफ अल्कोहोल विथ अ गिवन हॅलो ॲसिड इज, म्हणजे टर्चरी अल्कोहोल असेल तर रिॲक्शन फास्ट होते, सेकंडरी थोडी स्लो होते आणि प्रायमरी अल्कोहोलची रिॲक्शन खूपच स्लो होते. तर एक जनरल रिॲक्शन दिली बघा इथं, अल्कोहोल हायड्रोजन हॅलाइड बरोबर. इथे बघा हा बॉन्ड काय होणार आहे, ॲक्च्युली हा बॉन्ड काय होईल इथं ब्रेक होईल कार्बन आणि ऑक्सिजनचा, आणि इथं अल्किल हॅलाइडमध्ये हायड्रोजन हॅलाइडमध्ये हायड्रोजन आणि हॅलोजनचा बॉन्ड ब्रेक होईल. ओके, हे वॉटर काय होईल बाय प्रोडक्ट म्हणून फॉर्म होईल आणि ह्या अल्किल ग्रुपला हॅलोजन ग्रुप काय होईल अटॅच होईल, म्हणजे अल्किल हॅलाइड हा ऑब्टेन होईल. ठीक आहे. हायड्रोजन क्लोराईड इज यूज विथ अ झिंक क्लोराईड. जेव्हा आपण हायड्रोजन क्लोराईड यूज करतोय पर्टिक्युलरली त्यावेळेस आपल्याला झिंक क्लोराईड हा कॅटलिस्ट यूज करावा लागेल. फ्रॉम प्रायमरी अँड सेकंडरी अल्कोहोल, म्हणजे प्रायमरी आणि सेकंडरी अल्कोहोलची रिॲक्शन जर आपण हायड्रोजन क्लोराईड बरोबर करतोय तर त्यावेळेस आपल्याला झिंक क्लोराईड हा कॅटलिस्ट यूज करावा लागेल. बट टर्चरी अल्कोहोल्स रेडिली रिॲक्ट विथ अ कॉन्सन्ट्रेट हायड्रोक्लोरिक ॲसिड इन ॲब्सेन्स ऑफ झिंक क्लोराईड. परंतु टर्चरी अल्कोहोल बरोबर रिॲक्शन करताना आपल्याला टर्चरी अल्कोहोलची हायड्रोक्लोरिक ॲसिड बरोबर रिॲक्शन करताना आपल्याला झिंक क्लोराईड्स यूज करण्याची किंवा त्याचा वापर करण्याची आवश्यकता राहणार नाही. इथं रिॲक्शन दाखवली बघा, अल्कोहोल HCl बरोबर रिॲक्शन, कार्बन आणि ऑक्सिजनचा बॉन्ड ब्रेक होईल, हे वॉटर काय झालं फॉर्म झालं आणि अल्किल क्लोराईड काय होईल ऑब्टेन होईल. अशा पद्धतीने रिॲक्शन ही त्याच्यात होणार आहे. मित्रांनो पुढची जी रिॲक्शन आहे ती बघा, रिॲक्शन विथ अ फॉस्फरस हॅलाइड, म्हणजे अल्कोहोलची रिॲक्शन फॉस्फरस हॅलाइड बरोबर केल्यानंतर अल्किल हॅलाइड्स काय होतील ऑब्टेन होतील. अल्कोहोल रिॲक्ट विथ अ फॉस्फरस पेंटाहॅलाइड अँड फॉस्फरस ट्रायहॅलाइड टू फॉर्म अल्किल हॅलाइड. अल्कोहोलची रिॲक्शन फॉस्फरस पेंटाहॅलाइड किंवा फॉस्फरस ट्रायहॅलाइड बरोबर केल्यानंतर आपल्याला अल्किल हॅलाइड्स हे ऑब्टेन होतात. त्या रिॲक्शन्स आपण आता पाहूया. बघा, बाय युजिंग फॉस्फरस हॅलाइड an alkyl halide may be prepared by action of a phosphorus halide on alcohol. म्हणजे आपण अल्किल हॅलाइड ऑब्टेन करू शकतो. म्हणजे फॉस्फरस हॅलाइडची रिॲक्शन अल्कोहोल बरोबर केल्याने आपल्याला अल्किल हॅलाइड्स काय होईल ऑब्टेन होईल. फॉस्फरस ट्रायब्रोमाइड अँड ट्रायआयोडाइड आर युजली जनरेटेड इन C2 produced in the reaction mixture by the action of red phosphorus on bromine and iodine respectively. फॉस्फरस पेंटाक्लोराइड रिॲक्ट विथ अल्कोहोल टू गिव्ह अल्किल क्लोराईड. बघा इथं फॉस्फरस ट्रायहॅलाइड्स आणि अल्कोहोलची रिॲक्शन आपल्याला अल्किल हॅलाइड ऑब्टेन झाला आहे. अल्कोहोल आणि फॉस्फरस पेंटाक्लोराइड इथं अल्किल हॅलाइड्स काय होतं आपल्याला ऑब्टेन होतो. अशा पद्धतीने रिॲक्शन्स ही होते. म्हणजे अल्कोहोलची रिॲक्शन जर आपण फॉस्फरस हॅलाइड बरोबर केली तर आपल्याला अल्किल हॅलाइड्स काय होतात ऑब्टेन होतात. मित्रांनो पुढची जी रिॲक्शन आहे डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल टू अल्कीन, म्हणजे अल्कोहोलचं डिहायड्रेशन म्हणजे काय लॉस ऑफ वॉटर जर रिमूव्ह केलं अल्कोहोलमधून तर आपल्याला अल्कीन ऑब्टेन होतील. अल्कोहोल व्हेन ट्रीटेड विथ अ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड और फॉस्फोरिक ॲसिड और ॲल्युमिना अंडरगोज डिहायड्रेशन टू फॉर्म अल्कीन अँड वॉटर. अल्कोहोलची रिॲक्शन जर आपण कॉन्सन्ट्रेट सल्फ्युरिक ॲसिड किंवा फॉस्फोरिक ॲसिड किंवा ॲल्युमिना बरोबर केली तर त्यावेळेस अल्कोहोलमधून वॉटर लॉस होतं, म्हणजे डिहायड्रेशन होतं आणि अल्कीन आणि वॉटर काय होईल ऑब्टेन होईल. रेफर्स टू स्टँडर्ड 11 केमिस्ट्री टेक्स्टबुक सेक्शन 15.2. तर 11चं जे केमिस्ट्रीचं बुक आहे 15 चॅप्टर त्याच्यामध्ये ही रिॲक्शन दिली आहे. द रिॲक्शन गिव्ज मोर सबस्टिट्यूट अल्कीन ॲज अ मेजर प्रोडक्ट इन अकॉर्डिंग विथ अ सेटजेप रूल. आणि सेटजेप रूलप्रमाणे ज्या कार्बन कार्बन डबल बॉन्डला जास्त अल्किल ग्रुप असतील म्हणजे जास्त सबस्टिट्यूएंट असतील तो प्रोडक्ट काय असेल मेजर असेल. तर ती रिॲक्शन आता आपण पाहूया. केली आहे
ही रिएक्शन बघा, हा आहे अल्कोहोल कॉन्सन्ट्रेट सल्फ्युरिक ॲसिड वापरला आहे आणि वॉटरचं काय बघा, इथं वॉटर काय होतं, लॉस होतं, ठीक आहे, आणि अल्किन आपल्याला ऑप्टेन होतो, ठीक आहे. आता याच्यात जर बघितलं आपण OH ग्रुप ज्या कार्बनला अटॅच त्याला अल्फा म्हटलं आहे आणि त्याचा जो ॲडजेसन असेल त्याला बीटा म्हटलं आहे. तर इथं एकच पॉसिबिलिटी आहे, इथले हा H आणि हा OH अल्फा बीटा हे काय होतं, रिमूव्ह होतील आणि डबल बॉन्ड इथे काय होईल, फॉर्म होईल, ठीक आहे, अल्फा आणि बीटा कार्बनमध्ये, म्हणजे एकच प्रोडक्ट ऑप्टेन होईल. परंतु त्याच्या खाली जी रिॲक्शन आहे, ह्या रिॲक्शनमध्ये दोन पॉसिबिलिटी, एक तर इथला जो H आणि OH काय होऊ शकतो, रिमूव्ह होऊ शकतो, किंवा ह्या बाजूला जो H आणि OH आहे तो सुद्धा रिमूव्ह होऊ शकतो, म्हणजे वॉटर अशा पद्धतीने रिमूव्ह होईल. परंतु जर कार्बन कार्बन डबल बॉन्ड इथे आला तर पॉसिबिलिटी काय आहे, हा एक अल्किल ग्रुप आणि इकडे एक अल्किल ग्रुप, म्हणजे एक अल्किल ग्रुप राहतील, ठीक आहे. नंतर समजा हा H आणि हा OH असा वॉटर रिमूव्ह झाला तर इकडं अल्किल ग्रुप फक्त एकाच बाजूला असेल, या बाजूला, म्हणजे एकच अल्किल ग्रुप असेल. म्हणून इथे जो डबल बॉन्ड फॉर्म होणार आहे हा प्रोडक्ट काय असेल, मेजर असेल, आणि हा प्रोडक्ट काय असणार आहे, मायनर असणार आहे. तर हा सेटझिप रूल आहे की कार्बन कार्बन डबल बॉन्डला जेवढे जास्त सबस्टिट्यूएंट असतील किंवा अल्किल ग्रुप असेल तो प्रोडक्ट काय असतो, मेजर असतो. तर मित्रांनो पुढची जी रिॲक्शन आहे ती बघा, ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल. त्याच्यात बघा on reaction with oxidizing agent, primary and secondary alcohol undergo dehydrogenation to form carbonyl compound, namely aldehydes and ketone respectively. म्हणजे जर आपण प्रायमरी आणि सेकंडरी अल्कोहोलची रिॲक्शन्स ऑक्सिडायझिंग एजंट बरोबर केली तर काय होतं, डिहायड्रोजनेशन म्हणजे काय होतं, हायड्रोजन हा काय होता, लॉस होतात आणि आपल्याला कार्बोनिल कंपाऊंड फॉर्म होतात, म्हणजे अल्डेहाइड आणि कीटोन यांच्यासारखे कार्बोनिल्स कंपाऊंड आपल्याला फॉर्म होतात. सेकंडरी अल्कोहोल ऑन ऑक्सिडेशन विथ अ क्रोमिक एनहायड्रेट फॉर्म अ कीटोन. सेकंडरी अल्कोहोल्सची रिॲक्शन्स जर आपण क्रोमिक एनहायड्रेट्स याच्याबरोबर केलं तर सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन होतं आणि आपल्याला कीटोन ऑप्टेन होतो. बघा इथं रिॲक्शन दाखवली आपल्याला, इथे जो सेकंडरी अल्कोहोल म्हणजे अशा कार्बनला OH ग्रुप अटॅच आहे की ज्याच्या शेजारी दोन अल्किल ग्रुप आहे किंवा दोन कार्बन आहे, क्रोमिक एनहायड्रेट वापरलेला आहे, ओके. त्याच्यामुळे त्याचं ऑक्सिडेशन होतं आणि तुम्हाला काय मिळाला, कीटोन मिळाला. प्रायमरी अल्कोहोल ऑन ऑक्सिडेशन विथ क्रोमिक एनहायड्राइड्स फॉर्म अल्डेहाइड. प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन होतं क्रोमिक ऑक्साईड बरोबर आणि अल्डेहाइड्स ऑप्टेन होतो. हावेअर बेटर रिएजंट टू बी ब्रिंग अबाउट दिस ऑक्सिडेशन इज अ पायरिडिनिन क्लोरोक्रोमेट. तर जो बेटर रिएजंट आहे ऑक्सिडेशनसाठी तो PCC म्हणजे पायरिडिनियम क्लोरोक्रोमेट हा बेटर रिएजंट आहे. आपल्याला इथं रिएक्शन दाखवली बघा, प्रायमरी अल्कोहोल्स त्याचं ऑक्सिडेशन झाल्यावर आपल्याला अल्डेहाइड मिळेल. तर लक्षात घ्या, प्रायमरी अल्कोहोलपासून तुम्हाला अल्डेहाइड मिळेल, सेकंडरी अल्कोहोलपासून तुम्हाला केटोन मिळेल ऑक्सिडेशन झाल्यानंतर. When common oxidizing agent like nitric acid, potassium permanganate or potassium dichromate are used to oxidize primary alcohol, the oxidation does not stop at aldehyde state, but aldehyde form is a further oxidized to carboxylic acid containing same number of carbon atom. समजा आपण जर प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करण्यासाठी जे ऑक्सिडायझिंग एजंट आहेत म्हणजे पोटॅशियम परमॅंगनेट, नायट्रिक ॲसिड, पोटॅशियम डायक्रोमेट हे ऑक्सिडायझिंग एजंट आहेत, हे जर आपण प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करण्यासाठी वापरलं तर जो प्रोडक्ट आहे सुरुवातीला आपल्याला अल्डेहाइड्स ऑप्टेन होतो, परंतु रिएक्शन तिथं स्टॉप होत नाही, अल्डेहाइड्सचं परत ऑक्सिडेशन होतं आणि आपल्याला कार्बोक्सिलिक ॲसिड्स काय होतो, ऑप्टेन होतो. म्हणजे समजा आपण काय करतो आहे, प्रायमरी अल्कोहोल आहे, प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन झाल्यावर आपल्याला काय मिळतो, अल्डेहाइड, आणि अल्डेहाइडचं परत ऑक्सिडेशन होतं आणि आपल्याला काय मिळतं, कार्बोक्सिलिक ॲसिड आपल्याला ऑप्टेन होतं. ठीक आहे.
प्रायमरी अल्कोहोल ऑक्सिडायझिंग एजंट यूज केला आहे KMnO4, K2CrO7 आणि नायट्रिक ॲसिड म्हणजे पोटॅशियम परमॅंगनेट, पोटॅशियम डायक्रॅमेट आणि नायट्रिक ॲसिड. सुरुवातीला प्रोडक्ट मिळाला अल्डिहाइड, परत त्याचं ऑक्सिडेशन होतं आणि कार्बोक्सिलिक ॲसिड आपल्याला ऑब्टेन होतं. टर्चरी अल्कोहोल आर डिफिकल्ट टू ऑक्सिडाइज म्हणजे जे टर्चरी अल्कोहोल असतं त्याचं ऑक्सिडेशन होणं थोडंसं कठीण आहे, डिफिकल्ट आहे. ऑन ऑक्सिडेशन विथ अ स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट ॲट अ हाय टेम्परेचर टर्चरी अल्कोहोल अंडरगो breaking of carbon-carbon bond and give a mixture of carboxylic acid containing less number of carbon atom than starting tertiary alcohol. जर आपण स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट्स यूज केला आणि हाय टेम्परेचर आपण जर टर्चरी अल्कोहोलला प्रोव्हाइड केलं तर त्यावेळेस जो कार्बन बॉन्ड आहे टर्चरी अल्कोहोलमधला तो ब्रेक होतो आणि आपल्याला कार्बोक्सिलिक ॲसिडचं मिक्सचर ऑब्टेन होतं. आणि ह्या कार्बोक्सिलिक ॲसिडच्या मिक्सचरमध्ये जे नंबर ऑफ कार्बन ॲटम असतात ते स्टार्टिंग जो टर्चरी अल्कोहोल होता त्याच्यापेक्षा प्रोडक्ट जो ऑब्टेन झाला त्याच्यामध्ये कार्बनची संख्या ही कमी असते. बघा, हीटिंग विथ अ कॉपर व्हेन वेपर्स ऑफ व्हेरियस टाईप ऑफ अल्कोहोल आर पास ओव्हर हॉट कॉपर द फॉलोइंग रिॲक्शन आर ऑब्झर्व. आपण जर अल्कोहोलचे वेपर्स पास केले हॉट कॉपरवर तर कुठल्या प्रकारची प्रोडक्ट आपल्याला मिळतात ते बघा. प्रायमरी अल्कोहोल आहे, कॉपरवर प्रायमरी अल्कोहोलचे वेपर पास केले, त्याचं जे टेम्परेचर आहे 573 केल्विन, ऑक्सिडेशन होईल, तुम्हाला प्रायमरी अल्कोहोलपासून अल्डिहाइड मिळेल. सेकंडरी अल्कोहोल जर तुम्ही पास केला कॉपरवर तर तुम्हाला त्याचा प्रोडक्ट कीटोन मिळेल. आणि टर्चरी अल्कोहोल जर पास केला तर त्याच्यापासून तुम्हाला काय मिळणार आहे, अल्किन मिळणार आहे. अशा पद्धतीचे प्रोडक्ट्स हे तुम्हाला ऑब्टेन होतील. मित्रांनो, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर त्या व्हिडिओला लाईक करा, माझा जो यूट्यूब चॅनल तो सबस्क्राईब करा आणि तुमचे जे कोणी मित्र असतील त्यांच्यामध्ये हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा.